नमस्कार मित्रांनो, मी अथर्व गायकवाड आपल्या अथर्व युट्यूब व्लॉग मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड मांजर सुंबा डोंगरगड. आता आपण मंदिराकडे जाण्यासाठी चढाई सुरू केली आहे. मी तुम्हाला मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वतरांगामध्ये स्थित असलेले मांजर सुंबा येथील गोरक्षनाथ मंदिर नाथ संप्रदायासोबतच हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की गोरक्षनाथांनी या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. त्यामुळे या क्षेत्राला गोरक्षनाथांची ते तपोभूमी म्हटले जाते. श्रावण महिन्यात येथे येणाऱ्या भाविकांना भंडारा महाप्रसाद देण्यात येते. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भरणारी येथील यात्रा ही अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रापैकी एक आहे. नवनाथ भक्तसागर ग्रंथाच्या 23व्या अध्यायात दिलेल्या माहितीनुसार गुरु मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथ आणि बालक मिनीनाथ यांच्यासह औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन नेवासा सोनई मार्ग गर्भगिरी पर्वताकडे निघाले होते. या प्रवासात राणी मैनावती यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी राणींनी श्री मच्छिंद्रनाथांना दक्षिणा म्हणून एक सोन्याची वीट दिली. ती झोळीत घेऊन मच्छिंद्रनाथ मार्गस्थ झाले. मार्गक्रम करीत असताना मच्छिंद्रनाथांनी सोन्याची वीट असलेली झोळी गोरक्षनाथांकडे दिली. झोळीत सोन्याची वीट पाहून आपल्या गुरूंना संपत्तीचा मोह आहे असा गोरक्षनाथांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी ती वीट गर्भगिरी डोंगरावरून खाली फेकून दिली व त्याऐवजी त्यांचा वजनाचा दगड झोळीत घेऊन दिला. ही वीट जेथे पडली त्या गावाचे नाव पुढे सोनई असे पडले. झोळीत सोन्याची वीट नसून दगड आहे हे पाहून मच्छिंद्रनाथांनी आक्रोश करून गोरक्षनाथाकडे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गोरक्षनाथांना वाईट वाटले. गुरूंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचे केले. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी सांगितले की राणी मैनावती यांच्याकडून ही वीट घेण्याचे कारण सोन्याचा मोह नव्हता, तर तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर देवी देवता गंधर्व व शिष्यांना अन्नदान करण्याचा माझी इच्छा होती. मच्छिंद्रनाथांचा हा हेतू समजल्यावर गोरक्षनाथांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गंधर्वाच्या मदतीने गर्भगिरी पर्वत रांगेले या गडावर देवी देवांसह सर्व ऋषी मुनी गण गंधर्व व नद्या यांना निमंत्रण देऊन संपूर्ण श्रावण महिन्यात अन्नदान केले. त्यानंतर या ठिकाणी काही वर्ष राहून तपश्चर्या केली. तेव्हापासून ही परंपरा सुरू असून आजही श्रावण महिन्यात येथे अन्नदान केले जाते. अहिल्यानगर वांबोरी रस्त्यावर डोंगरगड येथून जवळ असलेल्या गर्भगिरी डोंगरावर मांजर सुंबा येथील गोरक्षनाथ गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. आता थेट गडापर्यंत रस्ताही काढण्यात आला आहे. डोंगरवर स्थित असलेले भव्य तटबंदीयुक्त मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना एखाद्या किल्ल्यावर प्रवेश करतो आहोत असा भास होतो. मंदिरात प्रवेश करताच मनाला आत्मिक समाधान मिळते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व सभागृह व गर्भगृह खूप सुंदर आहे. आकर्षक मूर्ती पाहून आपण प्रसन्न होऊन जातो. मंदिरात आकर्षक मूर्तिकाम व कोरीव काम आहे. मंदिरात आरतीसाठी भाविकांची खूप मोठी गर्दी आपल्याला दिसत आहे.
आज मी तुम्हाला मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे. ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा.